भारताचं संरक्षण करणारा पर्वत म्हणून आपण हिमालयाला पाहतो। अनेक तपांपासून हिमालय भारतात आहे। हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणू शकतो आपण त्याला। पण एक असा पर्वत ज्याचा उल्लेख महाभारतात आहे, एक असा पर्वत जो हिमालयापेक्षाही जुना आहे, एक असा पर्वत जिथे हिंदू, जैन आणि आणखी बऱ्याच धर्मांची तीर्थस्थळ आहेत। तो पर्वत म्हणजे गिरनार पर्वत। गिरनार पर्वत म्हटलं की आठवते ती गिरनार परिक्रमा। पण आज आपण या परिक्रमेबद्दल नाही तर जाणून घेणार आहोत गिरनारच्या इतिहासाबद्दल। कशी आणि कधी झाली गिरनारची निर्मिती, याच्या अनेक शक्यता जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। गिरनार पर्वत हा जुनागड पासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आहे। हा गुजरात मधील गिरिमाला पर्वतांचा समूह आहे। गिरनार पर्वत हे हिंदूंचं पवित्र स्थान आहे आणि जैन धर्मियांच्या 5 महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। धार्मिक मान्यतांनुसार पुराणात आणि महाभारतात वर्णन केलेल्या भगवान कृष्णांची द्वारका नगरी बुडण्याशी आणि जलमग्न होण्याशी या स्थानांचा संबंध जोडतात। मात्र महाभारताच्या हजारो लाखो वर्षांपूर्वी गिरनार पर्वताला जन्म देणारं असं काय घडलं? गिरनार हे सौराष्ट्रातील डोंगराळ प्रदेशात दक्षिणेकडील टेकड्या म्हणून ओळखल्या जातात, ज्या मंगरोल ते गिरनार पर्यंत पसरलेल्या आहेत। गिरनार डोंगर 24 किलोमीटर लांब आणि 6.5 किलोमीटर रुंद परिसरात पसरलेला आहे। या टेकड्यांची सरासरी उंची ही 225 ते 640 मीटर आहे। गुरु गोरखनाथाचे शिखर सर्वात उंच आहे, त्याची उंची अंदाजे 1117 मीटर आहे। दातार शिखर 847 मीटर उंच आहे। याशिवाय अंबाजी, दत्तात्रय, कालका आणि ओघाड ही शिखरं आहेत। गीर प्रदेशातील इतर टेकड्यांमध्ये सासन, तुलसीश्याम आणि नंदीवेल इत्यादींचा समावेश होतो। गॅब्रो, लॅम्फ्रोफायर, लिंबाराइट, डायराइट आणि सायनाइट ते ग्रॅनोफायर पर्यंतचे खडक गिरनार आणि त्याच्या टेकड्यांमध्ये आढळतात। या दगडांचा अभ्यास करून त्याच्या वयाचा अंदाज लावता येतो। इतिहासकार डॉक्टर प्रद्युम्न हे गिरनारचा इतिहास अनुश्रुतीमध्ये लिहितात की पूर्वी गिरनारच्या जागी एक समुद्र होता, जो हळूहळू पुढे सरकत वेरावल पर्यंत पोहोचला। त्यामुळे आजही जुनागडमध्ये काही प्रकारच्या सागरी वनस्पती आढळतात। जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या संशोधनात ग्रेबर प्रकारातील दगडांचे नमुने 6 कोटी 36 लाख वर्ष जुने, डायराइट खडकाचे नमुने हे 6 कोटी 20 लाख वर्ष जुने, सायनाइट प्रकारचे नमुने हे 5 कोटी 83 लाख वर्ष जुने आहेत। या भागात घडलेल्या भूवैज्ञानिक घटनांचा कालगणना वेगळ्या आहेत। गिरनार हा केवळ पर्वतच नाही तर डोंगर टेकड्यांची एक शृंखला आहे, त्यामुळे त्याच्या प्रत्येक टेकड्यांचं वय हे वेगळं आहे। तसंच काही भूवैज्ञानिकांच्या अभ्यासातून अंदाजे 12 ते 20 दशलक्ष वर्षांचा अंदाज लावण्यात येतो। मात्र गिरनारचं किमान वय हे 5.5 लाख वर्ष असावं असा अंदाज आहे, त्यामुळे तो हिमालयापेक्षाही जुना आहे। आजूबाजूच्या भूभागापेक्षा 300 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीचा कोणताही भूभाग आणि त्यातील बहुतांश भाग उतरता कमी किंवा अधिक उतार असलेला असतो। ज्याच्या शृंखलेचा भाग उंच असतो त्याला पर्वत म्हणतात। सौराष्ट्रातील मूळ खडक हे ग्रॅनाइट प्रकारचे होते, परंतु नंतर भेगा पडणं आणि त्यातून लाव्हा प्रवाह हा दीर्घ प्रक्रियेमुळे बेसाल्ट प्रकारची भूस्वरूप तयार झाली। गीर आणि इतर डोंगराळ भाग हा ग्रेनाइट पासून बनवलेला आहे। गिरनार पर्वत लॅकोलिथ प्रकारचा मानला जातो। गुजरातच्या आर्थिक आणि प्रादेशिक भूगोलमध्ये भौतिक भूगोलाचं स्पष्टीकरण देताना कांजीभाई जसानी आणि प्राध्यापक महेंद्र कुमार शहा सांगतात की पृथ्वीच्या अंतर्गत उष्णता आणि दाबामुळे लावा आतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, फक्त बाह्य आवरण पसरतो। पण अंतर्गत हालचालीमुळे ते पृष्ठभागावर पर्वतासारखं स्वरूप धारण करतं। त्याच्या आकारावरून त्याला घुमटकार पर्वत असंही म्हणतात। या प्रकारच्या पर्वतांमध्ये हजारो वर्षांचं हवामान, पाऊस, मातीची धूप, पाणी इत्यादींमुळे बाहेरचा थर क्षीण होतात, ज्यामुळे आतील भाग उघडा पडतो आणि वितळलेल्या लावाचं निरीक्षण करता येतं। गिरनार आणि आसपासच्या डोंगराळ प्रदेशात अनेक डाईक आढळतात। गुजरातचा एक मोठा प्रदेश द्वितीय जीवन युगाच्या ज्युरासिक कालखंडात म्हणजे सुमारे 15 दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्याखाली बुडल्याचं मानलं जातं आणि त्या काळातील खडक देखील गुजरातमध्ये आजही आढळतात। सौराष्ट्रातील सर्वात जुना थर हा ज्युरासिक काळातील आहे, जो समुद्र तळाखाली आहे। त्यावेळीचे भूगर्भशास्त्र कच्छमध्ये आढळतं, म्हणूनच असं मानलं जातं की त्यावेळी समुद्र पश्चिमेकडे मदागास्कर पर्यंत पसरला होता। भारतात सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी एक मोठी भूवैज्ञानिक घटना घडली। गुजरातसह पश्चिम भारतात भयंकर स्फोट झाला।
जो दक्षिण राजस्थान ते धारवाड आणि सौराष्ट्र ते नागपूर पर्यंत पसरला। त्यावेळी भूगर्भातून अग्निमय लावा बाहेर पडला आणि शेकडो मीटर जाडीचे सपाट थर तयार झाले। हे थर काही ठिकाणी 1800 मीटर पर्यंत जाड होते, ज्यामुळे दक्षिण भारताचं पठार तयार झालं, जे आज डेक्कन ट्रॅप म्हणून ओळखलं जातं। इथे ट्रॅप हा शब्द स्वीडिश शब्द ट्रॅप्स वरून आला आहे, ज्याचा अर्थ जिना असा होतो, जे त्याच्या भूवैज्ञानिक स्वरूपाकडे निर्देश करतं। आता गिरनार पर्वत नक्की कसा तयार झाला याची वैज्ञानिक माहिती तर आपण अगदी थोडक्यात घेतलीच, पण सोबतच जाणून घेऊया पुराणात गिरनार पर्वताचा उल्लेख नक्की आढळतो कसा। तर गिरनार पर्वताला गिरिवार, उज्जयंत असंही म्हणतात आणि रेवंत कुंडावरील पर्वताला रेवंताचल किंवा रेवंतक असंही म्हणतात। महाभारतातील मौसल पर्व म्हणजेच यादवांचं मुसळ युद्ध, विष्णू पुराण आणि श्रीमद भागवत महापुराण मध्ये दिलेल्या तपशिलावरून हिंदू सृष्टी देवता विष्णूच्या अवतारांवर आधारित कृष्णानं समुद्र देवाकडे 12 योजन जमीन मागितली, जी त्यांनी दिली। अनेक जैन ग्रंथात तेजपालपुराच्या पश्चिमेला उग्रसेन गडाचा उल्लेख आहे। गिरनारच्या कुशीत असलेल्या उपरकोट किल्ल्याचंही नाव आहे, जो यादव कुळाचा अधिपती उग्रसेनशी संबंधित आहे। श्रीमद भागवत महापुराण मध्ये सांगितल्याप्रमाणे यादव स्थळी आणि कृष्णानं देह त्यागल्यावर समुद्रानं आपल्या द्वारकेतील राजवाडा सोडून सर्व जमीन परत घेतली। द्वारका आतापर्यंत 6 वेळा समुद्रात बुडल्याचं स्थानिकांचं मत आहे। पुराणातील वृत्तांतानुसार द्वारकेला रेवतक पर्वतानं वेढलं होतं। सध्याच्या द्वारकेच्या आजूबाजूला डोंगर नसल्यामुळे काही इतिहासकार आणि संशोधकांनी असं मत मांडलं आहे की सध्याचं द्वारका शहर हे प्राचीन शहर आणि कोडीनार जवळील मूळ द्वारका देखील एक शोध घेण्यासारखी आहे। लॉकडाऊनच्या काळात प्रदूषण कमी झाल्यामुळे जर पंजाब मधील जालंधर मधून हिमालयाची धौलाधार पर्वतरांगा दिसत असेल, तर अनेक शतकांपूर्वी द्वारकेतील उंच ठिकाणांवरून गिरनार पर्वत दिसत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं इतिहासकारांचं मत आहे। तुम्ही कधी गिरनारला गेले आहात का? इतिहासातील अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।